नमस्कार, मी तन्वी. तुम्हाला माहीत नसेल ते सांगते. बोरिंग लाईफ जरा इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मी 10 डेज मिनी ब्लॉग चॅलेंज सुरू केलं आहे आणि हा आहे दिवस 5वा. तर आज आमच्यासोबत तुप्या पण होता, कारण शनिवारची लवकर शाळा असता, म्हणून मग पावणे 8ची गाडी आहे. तर मग ते काका देवळाकडे सोडतलो आणि कशाला जाऊन निघतलो. तर मम्मीची झोप पूर्ण न झाल्यामुळे गाडीतच झोपायला दिल्या. नंतर मग तुप्या देवळाकडे हाकललो आणि आम्ही कशाला जाऊन निघालो. तर रोज सकाळचा पाऊस असता थोडं म्हणून सगळीकडे काळोख असता, पण आज जरा पावसानं खूपच मेहरबानी केलं ना आणि सूर्य केव्हा भेटलं म्हणून सगळ्याकडे मस्त ऊन पडला. तर सकाळचा ऊन वगैरे पडला असला का मला इथे प्रसन्न होता, पण ह्या प्रसन्न झालेला मन किती वेळ होता काय माहीत की कॉलेजमध्ये जाऊन दिवस खराब होता. तर आता कॉलेजमध्ये जाऊया. त्या दिवशी मी बोलते दिवस चांगला होता, त्याच दिवशी काही ना काहीतरी गोंधळ होता आणि विश्वास ठेवतो नसतं नशिबावरती. तर आता कल्चरचं लेक्चर होतं, पण मॅडमाने खेळायला सोडला नाही, तर सगळ्याकडे भिजलेला होता म्हणून आम्ही सायल्याचं पान तोडलो आणि बसलो. तर थोड्या वेळानं आम्ही बॅडमिंटनने खेळा घेतलो, पण बॅडमिंटनचा रॅकेट तुटलेला होता, कॉक आतमध्ये अडकत होता म्हणून खेळायचं पण कंटाळलेलो. नंतर मग फिट चिकच्या नावाखाली थोडी फालतूगिरी केलं आहे आणि नंतर मग कॉलेज सुटल्यावरती घराघरी निघाले. तर कॉलेज सुटलं तेव्हा एकदम मस्त वातावरण होतं, सगळ्याकडे मस्त ऊन पडलेला, पण असं वातावरण बदलला की बस शेवटच्या टायमाकडे शिरा पडली तो पाऊस सुरू. तर आम्ही पावसामध्ये काही गेलो नाही, पण बाकीच्या शनिवार असल्यामुळे बाकीची पोरगी पण होती, पण ती बाबा पावसासाठी धावत धावत जात होती. आम्ही नाही बाबा त्यातली, आम्ही बसायला लावलो गप. तर मंडळी 1:30च्या बसने घरा गेले, जेवण बिवून झोपाकच जायत होते. तेवढ्यात या मांजूर आपल्या पोराक घेऊन येला, स्वतः झोपला नाही आणि माका झोपाक दिला नाही. कसं तरी झोपले आणि संध्याकाळी 5:30-6 वाजता उठलंय तर बघताय काय बाहेर एकदम मस्त पाऊस लागता. तर मम्मी आणि पप्पा येलेले कामावरून. संध्याकाळी चाय केलेले, तर चहासोबत काय नाही म्हणून मम्मी बोलली भेळ कर. तर काल फरसाण आणलेला होता आणि माझ्याकडे एक कुरकुऱ्याचं पाकिट होता भेळ मिक्सचा. मग कांदा टमॅटो बारीक कापलंय, परातीत टाकलंय, आतमध्ये कुरकुऱ्याचं पाकिट फोडून टाकले. सगळं टाकल्याच्या नंतर आतमध्ये काल आणलेला फरसाण टाकलंय, लिंबू कापलंय, लिंबू पिळलंय बी काढले आणि आतमध्ये काल कापून ठेवलेली कैरी होती ती टाकले आणि मस्तपणे मिक्स करून घेतलंय. तर आजच्या ब्लॉगपुरता एवढाच. आवडलं असेल तर लाईक करा आणि पेजला फॉलो करू विसरू नको. तर अजून 5 दिवस ठेवले आहेत 10 डेज चॅलेंजमधले.